हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 6. शब्दखंडन. ओवी क्रमांक 5. विधी निषेधाचिया वाटा, दाविता हाची दिवटा, बंध मोक्ष कळीकटा, शिष्ट हाची. अर्थात काय करावे आणि काय करू नये याचे मार्गदर्शन शब्दांनीच केले जाते. तसेच मुक्त आणि अमुक्त याची चर्चाही हेच शब्द महोदय करतात. प्रत्येकाला जीवन जगताना 2 गोष्टींच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते. एक सकारात्मक, नेमके असे काय करावे म्हणजे जीवन जगणे सुकर होईल, आनंदमय होईल. 2 नकारात्मक, नेमके असे काय करू नये की जीवन जगताना काहीही अडथळे येणार नाहीत, जीवनात सुखदुःख निर्माण होणार नाही. तसेच असे जीवन जगताना यानंतर आणखी 2 गोष्टींचे ज्ञान असणे अगत्याचे असते. एक भौतिक, असे नेमके काय आहे की जे आकर्षणे निर्माण करून आपल्याला निर्गुणी जीवन जगू देत नाही. 2 आध्यात्मिक, असे नेमके काय आहे की ज्यामुळे आपण निरीच्छ होऊन गुणातीत जीवन जगतो. माऊली म्हणतात की हे सर्व ज्ञान विज्ञान शब्दांमुळेच आपल्याला उपलब्ध आहे. आपल्या ऋषींनी वेद, शास्त्रे, उपनिषदे शब्दबद्ध करून ते साधकांना कथन करून आपल्यावर महान उपकार केले. त्याही पुढे वेद, शास्त्रे, उपनिषदे हे सर्व त्यांच्या साधकांनी शेकडो वर्षे शब्द घोकून जतन केले. म्हणून आज आपल्याला विनासायास हे सर्व उपलब्ध आहे. यास्तव माऊलींनी या शब्दांना एक फार सुरेख उपाधी दिली आहे, शब्द महोदय. मनुष्य तर प्राणीही ध्वनी करतात, तथापि त्यांना नेमका अर्थबोध नाही. तेवढ्यापुरताच त्या प्राण्यांचा तो त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा खटाटोप असतो. मानवाने शब्दांना नेमका अर्थ दिला, भाषा तयार केली आणि पुढे ती लिपिबद्धही केली. म्हणून शब्द महोदय आहेत, शिष्ट, सभ्य, महान आहेत. त्यांच्यामुळे ग्रंथ निर्माण झाले, पिढ्यानपिढ्या ज्ञान उपलब्ध झाले. ओवी क्रमांक 6. हाची अविद्येच्या अंगी पडे, तै नाथिले ऐसे रूढे, न लाहिजे 3 कवडे, साच्या वस्तू. अर्थात तथापि हाच शब्द अविद्याही जतन करतो. जे नको तेही रूढ करून व्यवहार्य करतो, त्यांना 3 कवड्याही किंमत नाही. तथापि असे जरी असले तरी हे शब्द अविद्याही जतन करतात. जे असू नये, जे करू नये त्याचाही उदो शब्दच करतात. ही वस्तुस्थिती आहे, तीही लक्षात घ्यावी. शब्दांनाही सर्वसाधारण द्वंद्वाचा नियम लागू आहे. जेथे चांगले आहे तेथे वाईटही आहे. शब्द असत्यालाही प्रकाशित करतात. मानवी बुद्धीचा नियम आहे की ओव्या घोकून पाठ कराव्या लागतात, तथापि शिव्या नुसत्या एकदा ऐकून पाठ होतात. यामुळे याच शब्दांमुळे सामाजिक ऱ्हास होतो. आमचा अफलातून नगरीचा काळू परीक्षेत चक्क पहिला आला. त्याचवेळी सर्वांनी ओळखले की काहीतरी घोटाळा झाला आहे. असेच जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट सहजच येते तेव्हा ओळखावे की हे काही जीवन तत्व नाही. यात कोठेतरी काहीतरी चूक आहे, ती शोधावी आणि वेळीच सुधारणा करावी. यास्तव माऊली म्हणतात की असे शब्द 3 कवड्यांच्याही लायकीचे नाहीत. ते क्षुद्र आहेत, हीन आहेत. त्यांचा वेळीच त्याग करावा. यासाठी योग्य अशा योगगुरूचा उपदेश घ्यावा. त्याच्या मार्गदर्शनाखाली आपली वाचन संस्कृती वृद्धिंगत करावी. त्यायोगे आपली जीवनयात्रा यथायोग्य वेळी मार्गस्थ होईल आणि योग्य ठिकाणी विनाविघ्न पोहोचेल.
ओवी क्रमांक 7. शुद्धा शिवाच्या शरीरी कुमारू हा जीवू भरी, जेवी अंगे पंचाक्षरी तेवीची बोलू. अर्थात पंचाक्षरी अंगात भूतबाधा आणतो आणि तोच ती उतरवितो. त्याप्रमाणे शब्द विशुद्ध अशा शिवाला जीवात गुंतवितात आणि मग तेच त्यामधून त्याला सोडवितात. कुमारू. कुमारू याचे भिन्न भिन्न अर्थ घेतले गेले आहेत. पुल्लिंगी शब्द कुमार आणि त्याचा स्त्रीलिंगी शब्द कुमारी यांचा अर्थ आहे की अजून शैशव संपलेले नाही, बालपण सुरू आहे. यामुळे कुमारू याचा अर्थ अपत्य असाही आहे. कु या शब्दाप्रमाणे फोड करून याचा अर्थ वाईट करणी असाही आहे. येथे हे तिन्ही अर्थ चपखल लागू आहेत. आत्मपरब्रह्मामधून महादिव्य महाअद्भुत असा जो ओंकार ध्वनी झाला, यामधून शब्द निर्माण झाले आहेत. यामुळे शब्द आत्मपरब्रह्माचे अपत्य आहेत. मूलतः शब्द शैशवात आहेत. त्यांचा वापर कोण कसा करतो यावर त्यांच्यामधून अर्थ निर्माण होतात, ते व्यक्त होतात आणि त्यामधून त्या त्या प्रसंगानुसार भावभावना निर्माण होतात. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीला विचारले की आपल्याला किती मुले आहेत, तर ती तुम्हाला त्याचे उत्तर देईल. तथापि जर आपण हाच प्रश्न लग्न न झालेल्या स्त्रीला विचारला तर ती तुम्हाला उत्तर म्हणून मार देईल. यात शब्दांचा दोष नाही, तर यात ते वापरणाऱ्याचा दोष आहे. जीव शिव. आत्मपरब्रह्म मूलतःच होते. ब्रह्म म्हणजे परमशून्य असलेली परमपोकळी आणि आत्म म्हणजे त्या परब्रह्माची परमदिव्य शक्ती पुरुषोत्तम. आत्मपरब्रह्मामध्ये महादिव्य ध्वनी झाला ओम. त्यामधून येथे विश्वे निर्माण झाली. त्याचा आस्वाद घेण्यासाठी त्यात अंशात्मक रूपाने शिव राहायला आला. त्याने माया निर्माण केली आणि त्यामधून त्यात विविध असे सृष्टी सौंदर्य निर्माण झाले. शिव म्हणजे अंशात्मक परमचैतन्य आहे. ओंकारामधून स्वर शब्द प्रकट झाले. यामुळे माऊली येथे म्हणतात की ओंकारामुळे शब्दांमुळे सृष्टी निर्माण होऊन त्यात अंशात्मक चैतन्य असलेला शिव वास्तव्याला आला. शब्दांमुळे या भौतिकात शिव अडकला. येथे त्या परमशुद्ध पवित्र शिवाला भौतिकात गुंतवण्याचे काम शब्दांनी केले. त्याला ब्रह्मानंद, आत्मानंद, सच्चिदानंद, सदानंद, परमानंद, कैवल्यानंद इत्यादी अशी विशेषणे बहाल केली. अशा अर्थी शब्दांची ती कुवाईट करणी आहे. शिव सूक्ष्म आहे आणि सृष्टी जड आहे. यामुळे या सृष्टीचा आस्वाद घेण्यासाठी शिवाने सूक्ष्म शिव आणि जडसृष्टी यामध्ये दोन्हीकडे उपयुक्त असा जीव निर्माण केला. जीवाने देहधारण केला आणि त्यात अंशात्मक शिव राहायला आला. देहाच्या माध्यमामधून जीव शिवासाठी सृष्टी अवलोकन करू लागला. अशा प्रकारे येथे मूलतः ओंकारामुळे शब्दामुळे जीवाशिवाची जोडी देहात वास्तव्य करू लागली. पंचाक्षरी. असे म्हणतात की पंचाक्षरी नावाची विद्या अंगात भूतबाधा पिशाच्यबाधा निर्माण करते. पंचाक्षरीची करणी करणाऱ्यांना भगत असे म्हणतात. हे भगत लोक कोणाच्या तरी सांगण्यावरून असे करतात. अर्थात त्यासाठी ते त्याचा मोबदला घेतात. थोडक्यात हा एक धंदा आहे. नंतर अशी भूतबाधा पिशाच्यबाधा झालेला अशाच दुसऱ्या एखाद्या भगताला बोलावून ती करणी उतरवून घेतो. काही भगत अशा प्रकारे करणी केलेल्यावर ती करणी उलटवतात. आता आपल्यासारख्यांनी यावर मुळीच विश्वास ठेवू नये. हा मूर्खांना मूर्ख करण्याचा मूर्ख धंदा आहे. तसेच आयुर्वेदात पंचकर्म नावाने आजारांवर उपचार केले जातात. त्याचा आणि या भोंदू धंद्याचा काहीही संबंध नाही, हेही लक्षात घ्यावे.
माऊलींनी आपला मुद्दा समजवण्यासाठी हे एक उदाहरण दिले आहे. पूर्वी या भगत लोकांचा धंदा फार ऊर्जितावस्थेत होता. आता ज्ञानजागृतीमुळे याला बराचसा आळा बसला आहे. मुक्ती. माऊली सांगतात की जसे भगत लोक करणी करतात आणि हेच भगत लोक केलेली करणी उतरवितात, याचप्रमाणे ज्या शब्दांमुळे शिव जीवात गुंतून जातो त्यामधून हेच शब्द शिवाला या जीवापासून सोडवितात. त्यासाठी शब्द प्रधान असलेला ओंकार जप, महामंत्राचा जप, गायत्री मंत्राचा जप किंवा असेच काही उपाय आहेत. पूर्ण श्रद्धेने आणि भावभक्तीने शब्द प्रधान असलेला जप सतत केला, अखंड नामस्मरण केले तर त्याचा सुंदर परिणाम म्हणून देहादी इंद्रिये जीवाच्या सेवेला रुजू होतात आणि त्यायोगे जीवाचे संचित संपुष्टात येते. जीव मुक्त होतो आणि त्याचा शिवाशी योग जुळून येतो. अशा प्रकारे ज्या शब्दांमुळे शिव जीवात अडकला होता त्याच शब्दांमुळे तो जीवापासून मुक्त होतो. त्याला जीवनमुक्ती, सायुज्यमुक्ती, मुक्ती प्राप्त होते. हरिओम.